हरिओम. माझं नाव रश्मीवीरा सुनील सिंह मंत्री. मी अहिल्या संघामध्ये सेवेला असते. आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे. इथे हळूहळू या शब्दाचा मला भावलेला अर्थ म्हणजे हळूवारपणे. आमचा बापू अगदी हळूवारपणे आम्हाला संकटातून बाहेर काढतो. आम्हाला कळतही नाही संकट आलं कधी आणि संकट गेलं कधी. अगदी मग ते कितीही जीवघेणं संकट असो, त्या संकटाचे भीषण आघात आमच्यापर्यंत पोचतच नाही, तो पोचून देत नाही आमच्यापर्यंत. कारण त्या संकटाच्या आणि आमच्यामध्ये तो ढालीसारखा उभा असतो. सर्व आघात तो झेलतो, जेणेकरून त्याची लेकरं त्यांचा जीवन प्रवास अगदी आनंदाने, सुखाने आणि विनासायास करू शकतील. असंच एक संकट माझ्यासाठी वाट बघत होतं. 11 सप्टेंबर 2010 गणेश चतुर्थीचा दिवस. अगदी वातावरण सगळं आनंदमय आणि धूमधामीचं होतं. हॅपी होममध्ये सद्गुरू बापूंच्या घरच्या गणपतीचं आगमन अगदी जोरशोरसे झालं होतं. आणि बापूंचं सर्वांना सगळ्यांना अगदी अगत्याचं आमंत्रण असतं. त्यामुळे हॅपी होमच्या बाहेर भक्तांची मोठी रांगच लागली होती. सकाळपासून आनंदाचं आणि उत्साहाच्या वातावरणात दिवस कधी कसा गेला कळलंच नाही. सगळे भक्त अगदी खुश होऊन परतत होते. एकतर गणपती बाप्पाचं दर्शन, त्यावर आई, बापू, दादाचं दर्शन, अगदी खूप खुश होऊन परतत होते. असं बघता बघता रात्रीची आरतीची वेळ कधी झाली कळलंच नाही. मलाही 7व्या मजल्यावर सेवा आली होती. 7व्या मजल्यावरील हॉल अगदी खचाखच भरून गेला होता आणि मी देवघर आणि हॉलच्या मध्ये पॅसेजमध्ये उभी होती. माझ्याबरोबर विशाखा विराईस उभी होती. आरती सुरू झाली, अगदी जोरजोरात सुरू झाली. मीही जोरजोरात आरती म्हणत होते. एक आपल्याला कोरसमध्ये आरती म्हणण्यात एक फायदा असतो, कोणाला आपला भसाडा आवाज कळत नाही आणि आपल्यालाही आनंद मिळतो आरती म्हणण्याचा. असं म्हणता म्हणता अचानक माझ्या पाठीत इतकी जोराची कळ गेली, जसं काही कोणीतरी माझी पाठ बाहेरून आतून बाहेर खेचतंय. आणि माझा आवाजही खोल गेला म्हणजे मला आरतीच म्हणता येईना. पाठीतही दुखायला लागलं, हातात डावीकडे दुखायला लागलं. मला कळेना काय होतं एक्झॅक्टली. मी तशीच उभी राहिले. आजूबाजूला आरती चालू होती. मी पण आरती म्हणण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू आवाज येतो का पाहत होते, पण आवाज फुटतच नव्हता. असा किती वेळ गेला मला माहीत नाही. आणि मग थोड्या वेळाने परत आवाज आला. आरती संपली, सगळी पांगापांग झाली. मी गेस्ट रूममध्ये गेले. तिथे इतरही स्त्रिया होत्या. कोणीतरी म्हणालं माझा डावातनं खूप दुखतोय. मी म्हटलं चला ह्यांचा पण डावात दुखतोय. मी म्हटलं हो माझा पण डावात दुखतोय. कदाचित भक्तांना पुढे चला म्हणण्यासाठी म्हटल्यामुळे असेल. विषय तिथेच संपला. आम्ही सर्व जेवायला गेलो. आपली परमपूज्य नंदाई देखील आमच्याबरोबर होती. जेवताना दुसऱ्या दिवशीचं सर्व आई सांगत होती. कोणी कोणाला रिलीव्ह करायचं, सर्वांनी विश्रांती घ्यायची, आपल्या जेवणाकडे लक्ष द्यायचं, सर्व आईने व्यवस्थितरित्या सांगितलं. आम्ही परत वर आलो 7व्या मजल्यावर. मी त्यावेळेला 7व्या मजल्यावरच्या हॉलच्या खिडकीच्या लेजवर बसले होते. भक्तांची रांग परत सुरू झाली दर्शनासाठी. असं करता करता 2 वाजता दर्शन सोहळा संपला आणि सर्वजण आपल्या घरी परतण्यासाठी आवरावर करू लागले. माझ्याबरोबर कोमलवीरा होती. मी कोमलवीराला म्हटलं अगं माझा हात ना जरा दुखतोय. ती म्हणे मग जा ना, सांग जा सुचितदादांना. म्हटलं नको ग, त्यांना कशाला त्रास, आता दिवसाभराचा क्षीर आणि त्याच्यात आता कशाला आणखीन मी जाऊन सांगू. तोपर्यंत ही कधी जाऊन सांगून आली मलाच कळलं नाही. मला येऊन म्हणाली जा तुला आईने बोलवलंय 6व्या मजल्यावर. मी तशी जिने उतरून खाली गेली. आई हॉलमध्ये बसली होती सोफ्यावर. मला आईने कोणीने बोलवलं, ये बाळ बस. काय झालं तुला? आई म्हटलं थोडंसं ना दुखतंय छातीत. काय ॲसिडिटी वगैरे झाली का? आईने लगेच जेल्युसिल मागवलं. मला जेल्युसिल दिलं, पाणी दिलं.
माझी पल्स रेट तपासली तिने. नंतर कोणीतरी माझं पायही चेपत होतं. मला कसं तरीच होत होतं. सगळ्यांना कामाला लावलं. तितक्यात आई शाकंभरी विराला म्हणाली, जा बापूंना बोलवून घेऊन ये. बापू शेजारच्याच खोलीत होते. शाकंभरी विरा बापूंना घेऊन आले. बापूंनी मला विचारलं, काय ग म्हातारे, काय झालं, वरवीर चाललीस की काय? मी बापूंना म्हटलं, तुम्ही पाठवता तर जाते. बापूंनी स्टेथोस्कोप मागवला आणि माझे हार्टबीट्स बघितले. बघता बघता गॅलॉप असं काहीतरी म्हणाले आणि मग सुचितदादांना आणि आईला सांगितलं, या गोळ्या दे. असं मला गोळ्या दिल्या. मला म्हणाले, बस एके ठिकाणी शांतपणे. घरातली इतरही मंडळी बसली होती. बापू एका सोफावर जाऊन बसले, डोळे बंद करून बसले होते. मध्ये मध्ये साई सच्चरित्रातल्या ओव्या पुटपुटत होते. सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई. परत थोड्या वेळाने दुसरी ओळी म्हणत होते, मी तो तुमच्या चरणांचा दास, नका करू मजला उदास. म्हटलं, मला तर काहीच कळत नव्हतं काय चाललंय ते. असा किती वेळ गेला मलाही पत्ता नाही. थोड्या वेळाने बापूंनी सांगितलं, काय ग, किती दुखतंय, अजून दुखतंय का, किती % दुखतंय? मी म्हटलं, बापू अजून दुखतेच आहे, 10% कमी झालं. मग बापूंनी मला एक सॉर्बिट्रेटची अर्धी गोळी घ्यायला सांगितली. ती गोळी मी जिभेखाली ठेवली. बापूंनी डॉक्टर शिवानंद सिंह नीचनाकी यांना बोलवायला पाठवलं आणि मला त्यांना सांगितलं की हिचा ECG काढायचं आहे. माझ्याबरोबर कोमलवीरा आणि विशाखावीरा दोघी आल्या. माझ्या माऊली नंदाईला पण माझ्याबरोबर यायचं होतं. मग आम्ही सगळ्यांनी तिला सांगितलं, तुला रिपोर्ट आणून दाखवतो. आम्ही खाली गेलो, ECG काढला. परत आम्ही वर आलो. आईला आणि मला सांगितलं की ECG नॉर्मल आहे म्हणून. मग सर्वांनी बळेबळेच आईला नंदाईला झोपायला पाठवलं. बापू पण मला म्हणाले, तुझा निष्ठावीराच्या खोलीमध्ये आणि जरा पड, बरं वाटल्याशिवाय तुला काय आम्ही पाठवणार नाही. त्यावेळेला माझे पती सुनील सिंह मंत्री तसंच पौरसिंह सगळे खाली ग्राउंड फ्लोअरला कार्यकर्त्यांबरोबर बोलत होते. बापूंनी सुनील सिंहना वरती बोलवून घेतलं. मी निष्ठावीरांबरोबर खोलीत गेले. तिने मला झोपवलं, अंगावर पांघरून घातलं आणि माझे पाय चेपत बसले. मला खूपच ओशाळल्यासारखं झालं. तिला म्हटलं, नको ग. ती मला काही नाही, माझ्यावरती जरा दमदाटी करून झोप तू स्वस्त. असा किती वेळ गेला माहीत नाही. सुचितदादा मध्येच येऊन गेले, मला विचारून गेले, कसं वाटतंय? म्हटलं, दुखतंय तरी थोडं थोडं. 4 वाजले. मला बाहेर बोलवलं हॉलमध्ये. बघते तर समोर नंदाई उभीच. अरे च्या, मी म्हटलं, ही गेलीच नाही वाटतं झोपायला. आईच माझ्याशी बोलायला लागली, अगं काही नाही, थोडंसं तुझं आपण चेकअप करून घेऊया, साठी हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट करून घेऊया. मी पण आपलं ते सहजतेने घेतलं. परिस्थितीचं गांभीर्य माझ्या लक्षातच नाही आलं मला. आणि आमच्याबरोबर मग परमपूज्य बापूंनी, डॉक्टर शिवानंद नीचनाकी, नंतर पौरसिंह, नंतर राहुलसिंह जावळे या सर्वांना आणि माझे पती सुनील सिंह मंत्री, आम्ही सर्वजण लिफ्टनी खाली आलो. आमच्याबरोबर सद्गुरू माऊली बापूरायसुद्धा आमच्याबरोबर खाली आले. अगदी गाडीपर्यंत बसवायला आले. हॅपी होमच्याच 2 गाड्यामधनं आम्ही सैफी हॉस्पिटलकडे निघालो. त्याच्या आधी सुचितदादांनी डॉक्टर युनुस लोया, जे कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांच्याशी बोलून घेतलं होतं. आम्ही सैफी हॉस्पिटलला पोचलो. गाडी थांबली. दुसऱ्या गाडीत पौरसिंह होते. पौरसिंह धावत धावत आले आणि मला म्हणाले, रश्मीरा खाली उतरायचं नाही हां. म्हटलं, का? नाही नाही, मी व्हीलचेअर आणतो. म्हटलं, नको, मी चालत येऊ शकते. पौरसिंह म्हणाले, नाही नाही, अजिबात उतरायचं नाही, तिथेच बसून राहा. आणि मग स्वतः जाऊन धावत व्हीलचेअर घेऊन आले. मला व्हीलचेअरमध्ये बसवलं आणि स्वतःच व्हीलचेअर ढकलत कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये त्यांनी आणलं. माझं प्रत्येक क्षण मरण आठवत होतं. माझ्यामुळे या सर्वांना किती त्रास झाला.
नंतर कॅज्युअलिटी वॉर्डमध्ये मला स्ट्रेचरवर झोपवलं, नाकाला एक ऑक्सिजनची नळी लावली. मी विचार केला मला तर श्वास घेता येतो, ही नळी कशाला लावली. बापूने आपल्याला सांगितलं का हा प्रश्न करायचा नाही, पण आपल्या मनात हजार प्रश्न येतच असतात. मला ICU वॉर्डमध्ये नेलं. ICU वॉर्डमध्ये डॉक्टर युनिस लोया तयारच होते. लगेच माझ्यावर ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टर पौरसिया यांनी सर्व ॲडमिशनच्या फॉर्मॅलिटीज ज्या असतात हॉस्पिटल ॲडमिशनच्या त्या सर्व स्वतःच केल्या. जवळजवळ तेव्हा 5 वाजले होते सकाळचे. 12 सप्टेंबरचे सकाळचे 5 वाजले होते. 6 वाजेपर्यंत पौरसिया बाहेरच होते. नंतर 12 तारखेच्या दिवशी आणि 13 तारखेला सकाळीपर्यंत माझ्या बऱ्याच टेस्ट झाल्या. डॉक्टर लोयांनी सुनील सिंहना सांगितलं ECG मध्ये काही चेंजेस आहेत, तसं काही परिस्थिती ठीक वाटत नाही आहे, पण आत्ता काही निश्चित सांगता येत नाही, सर्व टेस्ट झाल्यावरच मग आपण ठरवू. 13 तारखेला मला सकाळी दुसऱ्या प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं. त्यावेळेला सगळे गॅजेट्स वगैरे काढून टाकले, मॉनिटर वगैरे काही लावलेलं नव्हतं. मी आपली मस्त रूममध्ये बसले, आराम करत होते. समोर व्ह्यू चांगला होता, वाटलं नाही मी हॉस्पिटलमध्ये आहे. 13 तारीख गेली, त्यावेळेला गणेश विसर्जनाचा दिवस होता आपल्या बापूंच्या घरच्या गणपतीचा. 14 तारखेची सकाळ आली. ह्या हॉस्पिटल सैफी हॉस्पिटलमधलं अँजिओग्राफीचं मशीन बिघडलेलं होतं, त्यामुळे आता मला फ्रीज झाली कारण हॉस्पिटल माझगावमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मी चालतच गेले, गाडीतून उतरले, चालत चालत हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये गेले. तिकडे मला चेंज करायला कपडे दिले वगैरे, स्वतःच चेंज केलं, आरामात बसले होते. जेव्हा अँजिओग्राफीची वेळ झाली तेव्हा मला स्ट्रेचरवरनं अँजिओग्राफीची वेळ झाली तेव्हा मला स्ट्रेचरवरनं ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. त्यावेळेला पूज्य समीर दादा आणि डॉक्टर पौरसिया दोघेही हजर होते. इकडे हॅपी होममध्ये बापू, आई, दादा आणि तिकडे उपस्थित मंडळीने माझ्यासाठी प्रार्थना केली. स्ट्रेचरवरनं मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. माझं मन शांत होतं, मनात एकच जप चालू होता, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः. थिएटरमध्ये नेलं आणि अँजिओग्राफी सुरू झाली. डॉक्टर बोलवते, मला फक्त एवढंच कळलं डाव्या साईडची बाजू सर्व क्लिअर आहे, उजव्या साईडची बाजू आल्यावर ते काहीच बोलायला तयार नाही. मलाही काय समजत नव्हतं तिकडचं. नंतरचं मला माझ्या पतीने सुनील सिंह मंत्रीने सांगितलं, अर्ध्या तासांनी अँजिओग्राफी सुरू झाली. अर्ध्या तासांनी डॉक्टर लोयांनी सुनील सिंहना आत बोलवलं आणि सांगितलं की उजव्या साईडची जी मेन आर्टरी आहे ती जवळजवळ 95 to 98% ब्लॉक झाली आहे आणि त्याच्या पुढच्या सर्व ज्या त्याच्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये थोडे थोडे ब्लॉक्स तर आहेत आणि पुढे रक्तपुरवठाच होत नाही आहे. त्यावेळेला तिकडच्या सर्व टेक्निशियन्सना आणि डॉक्टर जे होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की उजव्या साईडला रक्तपुरवठा होत नाही आहे, तरी बाई नॉर्मल माणसासारखी चालत आली, तिला काही लाईफ सेव्हिंग गॅजेट्स नाही आहेत, ऑक्सिजन नाही आहे, आणि हे कसं काय शक्य आहे. हे फक्त शक्य होतं फक्त त्या एकमेव सद्गुरू अनिरुद्ध बापूंमुळे झालं. त्यांनी सांगितलं की स्टेंट घालावा लागेल, कदाचित 2 स्टेंट्स घालावे लागतील, पण एका स्टेंटमध्येच काम झालं. स्टेंट बसवण्यात आला, पण त्यावेळेला काय झालं, स्टेंट बसवायच्या वेळेला बलूनिंग ही क्रिया केली जाते आणि रक्तवाहिनी बंद केली जाते, तिकडचा रक्तप्रवाह बंद केला जातो. त्याच मिनिटाला माझं ब्लड प्रेशर एकदम लो गेलं आणि इतकं लो गेलं की 0वर गेलं आणि हार्टचे जे सगळ्या क्रिया बंद पडल्या. म्हणजे आपण ज्याला मृतावस्था म्हणतो ती प्राप्त झाली. आणि तिकडे एकच धावपळ सुरू झाली डॉक्टरांची. लाईफ सेव्हिंग ड्रग्स
आणि इंजेक्शन सर्व हे करून परत माझं हार्ट रिवाईव्ह करण्यात आलं. आणि ते सुद्धा शक्य झालं फक्त परमपूज्य बापूंमुळे झालं. हार्ट रिवाईव्ह झालं, अँजिओप्लास्टी झाली, एका स्टेनमध्ये सर्व काम झालं, सगळं काही व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर मला एक दिवस ICUमध्ये ठेवलं होतं आणि मग 5 दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला. मला वाटतही नव्हतं की माझी काय अँजिओप्लास्टी झाली आहे, कारण सगळं काही नॉर्मल चाललं होतं. नॉर्मल, मला कुठे काही दुखतही नव्हतं आणि जो उत्साह पहिला होता तसंच वाढत होतं. अँजिओप्लास्टीनंतर हॉस्पिटलायझेशनच्या वेळेला आम्हाला सुनील यांना आई, दादा, बापूंचे फोन यायचे, कसं आहे चौकशी करत प्रकृतीबद्दल. नंतर आईचा निरोप आला. हॉस्पिटलमधनं डायरेक्ट हॅपी होमला यायचं घरी. मला खूप आनंद झाला. मी लिफ्टने वर आली 7व्या मजल्यावर. लिफ्टचा दरवाजा उघडला, समोर नंदाई उभी होती, हातात आरतीचं ताट होतं. तिला बघितल्यावर माझे डोळे भरून आले, आईचेही डोळे भरून आले. आईने मला जवळ घेतलं. आई म्हणाली, आता काळजी करायची नाही, दत्त बापाच्या कृपेने सगळं काही ठीक झालं. आता इथे फक्त आराम करायचा. आई मला हाताला धरून आत घेऊन गेली गेस्टरूममध्ये. आईने सुनील यांना पण तिथेच बोलवून घेतलं. त्याच्यानंतर खरोखरच मी माहेरपण काय असतं हे खऱ्या अर्थाने उपभोगलं. आईचं प्रेम, आपलेपणा पुरेपूर उपभोगला. अगदी काहीच तिथे ददाद नव्हती. ताटावरनं पाटावर दर सकाळी नाश्ता, पाणी, खाणं, जेवण सगळं काही हातात, आणि ते सुद्धा परिपूर्ण थाळी. तब्येत एकदम मजेत होती. परत मला एकटं वाटू नये म्हणून सर्व हॅपी होमच्या स्त्रिया मला भेटायला येत असत, माझ्याशी गप्पा मारत. तसं शाकंभरी वीरा आणि निष्ठा वीरा, आईची लेक आणि सून, अगदी आईच्या पावलावर पाऊल टाकून अगदी प्रेमाने आणि आपुलकीने माझी चौकशी करायला येईल. खरोखर या परमेश्वरी कुटुंबाकडनं आपण खूप काही शिकायचं आहे. अगदी काळजी कशी घ्यावी, प्रेम कसं द्यावं आणि आनंद कसा वाटावा इतरांना, हे आपण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कसे 10 दिवस गेले मला कळलंही नाही. परत घरी जायची वेळ आली. जरा दुःखही होत होतं. बापू आणि सुचित दादा त्या दिवशी मला आणि सुनील यांना भेटायला आले आणि खूप भरून पावलं. त्यांनी जे काही सांगितलं त्यांनी खूप आनंद झाला आणि आनंदाने तृप्त होऊन आम्ही परत घरी गेलो. आई, बापू, दादा ह्या सर्वांच्या कृपेमुळे आज मी इथे तुम्हाला समोर दिसते आहे. खरा चमत्कार म्हणा, खरी गोष्ट जी घडली ती आरतीच्या वेळेला. जसं अँजिओप्लास्टीच्या वेळेला रक्तवाहिन्यामधलं रक्त थांबवलं गेलं, त्यावेळेला लगेच माझे सर्व जे काही हृदयाची क्रिया होती ती संबंध बंद पडली, मृतावस्था झाली. जेव्हा मला आरतीच्या वेळेला तो अटॅक आला, तो अटॅक ह्याच्यामुळेच आला की रक्तप्रवाह बंद झाला रक्तवाहिन्यांमधलं आणि अटॅक आला. पण त्यावेळेला माझ्या आजूबाजूला कोणी डॉक्टर नव्हते, कोणी माझा हार्ट रिवाईव्ह करायला नव्हतं, कोणी मला मेडिसिनही द्यायला नव्हतं. मग मला आधार आणि माझ्या या हृदयाला आधार आणि माझ्या जीवनाला आधार फक्त आणि फक्त त्या सद्गुरूंचा होता. आनंदाचा हा महासागर, प्रेम कृपा अपरंपार, करीन रक्षण निरंतर, कैवल्य अपार धावतो. आज त्याचं निव्वळ कैवल्य म्हणून मी आज इथे उभी आहे. आणि काय हवंय आपल्याला जीवनामध्ये? आपल्याला काहीच करायचं नाहीये, पूर्ण त्याच्यावर विश्वास टाकायचा आहे, पूर्णपणे त्याला आपलं म्हणायचं आहे. आणि मग बघा, आपलं आयुष्य आनंदानेच भरून जाणार आहे. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. हरिओम.